मंडळी, तुमच्या परिचयात, तुमच्या मित्रपरिवारात, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा अगदी तुमच्या घरातच पूजा नावाची कोणी मुलगी किंवा स्त्री आहे का? जर असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. आणि जर तुमचं स्वतःचं नाव पूजा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातली अनेक गुपितं उघड करणार आहे. होय, पूजा हे नाव ऐकायला जितकं पवित्र आणि साधं वाटतं, तितकाच या नावाच्या मागे लपलेला स्वभाव हा अतिशय रंजक, रहस्यमयी आणि थक्क करणारा असतो. वरून शांत दिसणाऱ्या या पूजा नावाच्या मुली आतून कशा असतात, त्यांचा राग कसा असतो, त्यांचं प्रेम कसं असतं आणि त्यांचं एकंदरीतच संपूर्ण आयुष्य कसं जातं, हे आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी पूजा नावाच्या मुलींबद्दल एक अशी खास गोष्ट तुम्हाला सांगणार आहे जी ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात आधी विचार करूया या नावाच्या अर्थाचा. पूजा या शब्दाचा सरळ अर्थ होतो उपासना, प्रार्थना किंवा देवाप्रती असणारी भक्ती. नावाच्या या पवित्र अर्थाचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर, पर्सनॅलिटीवर स्पष्टपणे दिसून येतो. जेव्हा तुम्ही एखाद्या पूजा नावाच्या स्त्रीला पहिल्यांदा भेटता तेव्हा त्यांची पहिली छाप काय असते? त्या अतिशय साध्या, शांत, समजूतदार आणि लाजळू वाटतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि एक गोड हसू नेहमी असतं. कोणाशीही बोलताना त्या खूप आदरानं बोलतात. पण थांबा, ही तर फक्त पहिली छाप आहे. पूजा नावाच्या मुलींचा खरा स्वभाव यापेक्षा खूप वेगळा आणि खास असतो. आता वळूया त्यांच्या खऱ्या स्वभावाकडं. पूजा नावाच्या मुलींची काही अशी वैशिष्ट्ये आहेत जी त्यांना इतरांपेक्षा स्पेशल बनवतात. पहिली गोष्ट, त्या मनाने अतिशय हळव्या आणि भावनिक असतात. कोणाचंही दुःख त्यांना सहन होत नाही. कोणाला अडचणीत पाहिलं की त्या स्वतःहून मदतीसाठी पुढे जातात. त्यांच्या याच दयाळू स्वभावामुळं लोक त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात. दुसरी गोष्ट, त्या कमालीच्या हुशार आणि चतुर असतात. जरी त्या दिसायला साध्या असल्या तरी देखील त्यांचं डोकं खूप सुपीक असतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये ती परिस्थिती कशी हाताळायची, कोणाकडून आपलं काम कसं करून घ्यायचं, हे यांना उत्तम ठाऊक असतं. तिसरी गोष्ट, त्या खूप चांगल्या ऐकणाऱ्या अर्थात गुड लिस्नर्स असतात. जर तुम्ही टेन्शनमध्ये असाल आणि पूजा नावाच्या मैत्रिणीजवळ जाऊन तुम्ही स्वतःचं मन मोकळं केलं तर ती तुमचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेईल आणि तुम्हाला अगदी योग्य सल्ला देईल. म्हणूनच त्या एक उत्तम मित्र किंवा मैत्रीण सिद्ध होतात. आता तुम्ही म्हणाल, पूजा नावाच्या मुलींमध्ये सगळंच चांगलं असतं का? तर तसं अजिबात नाही. जशी प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते, तसंच पूजा नावाच्या मुलींमध्ये देखील काही उणिवा किंवा कमतरता असतात, ज्या जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा राग. होय, पूजा नावाच्या मुलींना सहसा राग येत नाही. त्या खूप गोष्टी सहन करतात, हसण्यावरी नेतात. पण जर त्यांच्या सहनशीलतेचा बांध तुटला तर त्यांचा राग हा ज्वालामुखीसारखा असतो. एकदा का त्यांना राग आला की समोर कोण आहे हे त्या पाहत नाहीत. त्या तोंडावर स्पष्ट आणि टोचून बोलतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्या काहीशा हट्टी असतात. जर त्यांनी मनात एखादी गोष्ट करायची ठरवली तर मग जगातली कोणतीही ताकद त्यांना थांबवू शकत नाही. कधीकधी त्यांचा हा हट्टीपणा स्वतःसाठीच त्रासाचा ठरतो. तसंच त्या बऱ्याचदा खूप विचार करतात, ओव्हर थिंकिंग करतात, ज्यामुळे त्या स्वतःला मानसिक त्रास देतात. चला आता बोलूया त्या विषयावर ज्याची उत्सुकता तुम्हा सर्वांना नक्कीच असेल. तो विषय म्हणजे प्रेम आणि संसार. प्रेमाच्या बाबतीत पूजा नावाच्या स्त्रिया अत्यंत प्रामाणिक, एकनिष्ठ आणि लॉयल असतात. त्या सहजासहजी कोणाच्या प्रेमात पडत नाहीत. पण जर त्यांनी कोणाला आपला जोडीदार मानलं तर त्या त्याचा हात आयुष्यभरासाठी पकडतात. कोणत्याही परिस्थितीत त्या आपल्या पार्टनरची साथ सोडत नाहीत. लग्नानंतर त्या एक उत्तम गृहस्वामिनी आणि जबाबदार सून सिद्ध होतात. कुटुंबाला एकत्र कसं ठेवायचं, सासू सासरचा मान कसा राखायचा आणि नवऱ्याला प्रत्येक सुखदुःखात कशी साथ द्यायची, हे पूजा नावाच्या स्त्रियांना खूप चांगल्या प्रकारे जमतं. त्या घराचा कणा बनतात. पण हो, नात्यात त्यांना सुद्धा जोडीदाराकडून तितकाच आदर आणि प्रेम हवं असतं.
जर जोडीदारानं त्यांच्या भावनांची कदर केली नाही तर त्या आतून खूप तुटतात. करिअरचा विचार केला तर पूजा नावाच्या मुली खूप महत्त्वाकांक्षी असतात, ॲम्बिशियस असतात. नोकरी असो की व्यवसाय, स्वतःच्या पायावर उभं राहणं त्यांना जास्त आवडतं. सुरुवातीच्या काळात म्हणजेच वयाच्या 25 ते 28 वर्षापर्यंत त्यांना आयुष्यात बराच संघर्ष करावा लागतो. बऱ्याचशा अडचणी येतात, पण त्या हार मानत नाहीत. त्यांचा खरा भाग्योदय वयाच्या 30 नंतर होतो. वयाच्या 30 नंतर म्हणजे 30व्या वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, स्थिरता येते. पैशांच्या बाबतीत त्या नशीबवान असतात. स्वतःच्या कष्टानं त्या समाजात एक मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवतात. त्यांचं एकंदर आयुष्य हे सुरुवातीला संघर्षाचं जातं, परंतु उत्तरार्धात अतिशय सुखी, आनंदी आणि समाधानात जातं. पूजा नावाच्या मुलींमध्ये उपजतच सिक्स्थ सेन्स असतो. सिक्स्थ सेन्स म्हणजे अंतर्ज्ञान. समोरची व्यक्ती खरं बोलते की खोटं याचा अंदाज या मुलींना खूप लवकर येतो आणि त्यामुळं त्यांना फसवणं तितकंसं सोपं नसतं. पूजा नावाच्या स्त्रिया बोलण्यात खूप हुशार असतात. त्या आपल्या गोड बोलण्यानं आणि बुद्धीच्या जोरावर कठीण प्रसंगातूनही मार्ग काढतात. त्यांना नीटनेटकेपणा आणि स्वच्छता खूप आवडते. पूजा नावाच्या मुलींना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आणि नवीन जागांना भेटी द्यायला म्हणजेच फिरायला खूप आवडतं. जेव्हा त्या खूप तणावाखाली असतात तेव्हा निसर्गाच्या कुशीत गेल्यानं किंवा एखादा छोटासा प्रवास, छोटीशी ट्रिप केल्यानं त्या लगेच फ्रेश होतात. पूजा नावाच्या स्त्रिया स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासोबत शेअर करत नाहीत. त्या आपल्या मनातील भावना आणि गुपितं खूप चांगल्या प्रकारे जपून ठेवतात. पण जर त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला तर त्या तुमच्या आयुष्यातील गुपितही स्वतःच्या मनात कायमची सुरक्षित ठेवतात. आता वेळ आली आहे त्या एका खास गुपिताची, जे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगणार असं म्हणालो होतो. पूजा नावाच्या मुलींबद्दल एक सर्वात मोठी गुप्त गोष्ट अशी आहे की त्या वरून कितीही मजबूत, खंबीर आणि रागीट वाटल्या तरी देखील त्यांचं मन एका लहान, निष्पाप बाळासारखं असतं. त्या कोणाचंही वाईट मनात ठेवत नाहीत, चिंतत नाहीत. कोणी त्यांच्याशी कितीही वाईट वागलं तरी देखील योग्य वेळ आल्यावर त्या त्याला माफ करून टाकतात. तर मित्रांनो, अशा असतात पूजा नावाच्या महिला आणि मुली. तुमच्या परिचयात असणाऱ्या पूजा नावाच्या मैत्रिणीला, तुमच्या बहिणीला, पत्नीला किंवा नातेवाईकाला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना सांगा की हा स्वभाव त्यांच्याशी किती मॅच होतोय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि यातल्या किती गोष्टी तुमच्याशी किंवा तुमच्या परिचयातील पूजाशी मॅच झाल्या हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला कोणत्या नावाबद्दल अशा प्रकारची माहिती हवी आहे ते नाव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्या नावाचा व्हिडिओ आम्ही निश्चितपणे तयार करू. तर पुन्हा भेटूया अशाच एका रंजक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.